मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं? याविषयी जाणून घेऊयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. अभिनेता चिन्मय मांडलेकरला त्याचा मुलगा जहांगीरच्या नावावरून ट्रोल करण्यात आलं. यावरून त्याची पत्नी नेहाने संताप व्यक्त केला. याच सोबत चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका यापुढे करणार नाही असं जाहीर केलं. छावा या सिनेमाचं शूट संपल्यानंतर अभिनेता विकी कौशल आणि संतोष दुवेकर धमाल करताना दिसले. त्यांच्या बॉन्डचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. याच सोबत या चित्रपटातील विकी कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतला लुक समोर आला. दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने यांचा विवाह सोहळा या आठवड्यात पार पडला. त्यांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं. तर साऊथ इंडियन स्टाईलमध्ये त्यांचं रिसेप्शन झालं. अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री रुजुता धारप हे दोघे सुद्धा लग्न बंधनात अडकले. वडनेरेंच्या घरातलं हे पहिलं लव्ह मॅरेज अगदी थाटात पार पडलं. या लग्नात रुजुताच्या आईने सगळे विधी तिच्या बाजूने पार पाडले. अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या फॅमिलीसोबत अयोध्येतील राम मंदिराचं दर्शन घेतलं. या क्षणाचे काही फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. देशमुख परिवारासाठी हा अगदी भाग्याचा क्षण होता. अभिनेते संजय मोने आणि अभिनेत्री सुकन्या मोने यांनी गेली अनेक वर्ष एकत्र काम केलं नाहीये. याचं कारण संजय यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, आमच्या मुलीच्या जन्मानंतर आम्ही दोघे एकत्र काम करताना तिला वेळ देता येणार नाही म्हणून आम्ही कधीच एका प्रोजेक्टमध्ये काम करायचं नाही असं ठरवलं. अभिनेता चिन्मय मांडलेकरला त्याचा मुलगा जहांगीरच्या नावावरून ट्रोल करण्यात आलं. यावरून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका यापुढे करणार नाही असं जाहीर केलं. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यासारख्या कलाकारांनी चिन्मयला सपोर्ट करत सोशल मीडियावर पोस्ट केल्या. अभिनेत्री मृणाल दुसानीस 4 वर्षांनी भारतात परतली आहे आणि आता ती तिच्या कामाला सुद्धा सुरुवात करणार असल्याचं तिने सांगितलं. लेकीला वेळ देण्यासाठी तिने हा ब्रेक घेतला होता. याचसोबत तिने तिची लेक नुर्वीच्या नावाचा अर्थ सांगितलाय. नुर्वी म्हणजे आशीर्वाद आणि याच अर्थी आम्ही तिचं नाव ठेवलंय. ती आमच्या आयुष्यातला एक आशीर्वाद आहे असं मृणाल म्हणाली. अभिनेत्री प्रार्थना बेहरेने मुंबई कायमची सोडल्याचं कारण सांगितलं. ती म्हणाली, मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात राहण्यापेक्षा आम्ही अलिबागला राहण्याचा निर्णय घेतला. अलिबागला आम्ही आमचे प्राणी पाळलेत आणि त्यांना वेळ देण्यासाठी माझ्या नवऱ्याला आठवड्यातले काही दिवस तिथे जावं लागायचं. त्यामुळे माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा आमच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि आम्ही एकत्र अलिबागला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मास्तर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. तर बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांची एक आठवण या सोहळ्यात सांगितली. ते म्हणाले, मला एका अवॉर्ड सोहळ्यात लोकांनी मराठी बोलण्याचा आग्रह केला. त्यावेळी मला मराठी येत नाही असं मी त्यांना म्हणालो, पण अजूनही मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करतोय. हे होते या आठवड्याचे टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.